सलाम नमस्कार. आपली सिंधू नगरीच्या सर्व प्रेक्षक व आपल्या सर्व पोर्टल न्यूज वाचकांना आपली सिंधू नगरी चॅनलच्या टीमतर्फे ईद ए मिलादच्या शुभेच्छा. आज या ईद ए मिलाद या पवित्र दिनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस तथा जयंती आणि निर्वाण दिन तथा पुण्यतिथी अशा दुहेरी धार्मिक आस्थेच्या पार्श्वभूमीवर असलेला हा धार्मिक सण मुस्लिम बांधव साजरा करतात. देशात तसेच आखाती देशातही हा साजरा होतो. त्यामागे नेमके काय उद्देश आहेत व साजरा करायच्या पद्धती कशा आहेत, पाहूया त्याबद्दल आपला हा विशेष रिपोर्ट. न फलक न चांद तारे न सहर न रात होती, न तेरा जमाल होता ना ये कायनात होती. वो अर्श के मेहमान है, मैं इस फर्श की धूल हूं. ए जिंदगी गवाह रहना, मैं गुलाम ए रसूल हूं. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलाद म्हणून साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाममध्ये ईद ए मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचेही मानले जाते. या दिवसात रात्रभर प्रार्थना सुरू असते. पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतिकात्मक पावलांच्या निशाणावर प्रार्थना केली जाते. या दिवशी काही ठिकाणी मोठमोठ्या मिरवणुकाही काढल्या जातात. मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवलेल्या मार्गाची पुनरावृत्ती केली जाते आणि तसेच प्रवचनांचे आयोजनही केले जाते. इस्लामचा सर्वात पवित्र ग्रंथ कुराण ए शरीफची तिलावत केली जाते. गोड पदार्थ केले जातात आणि त्यावर पोथी वाचून त्याला अल्लाहच्या नावे समर्पित केलं जातं. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनाच्या निमित्त जगभरात मुस्लिम बांधव ईद ए मिलाद उन नबीचा उत्सव उत्साहात साजरा करतात. हा दिवस इस्लामी कॅलेंडरच्या 3ऱ्या महिन्यात म्हणजेच रबी उल अव्वलच्या 12व्या दिवशी साजरा होतो. मुस्लिम धर्मियांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. ऐतिहासिक तथ्यांनुसार मोहम्मद पैगंबर यांचा जन्म 570 हिजरी मध्ये सौदी अरब येथे झाला होता. पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिवशी ईद ए मिलाद उन नबी दावतचे आयोजन केले जाते. त्याचसोबत जुलूस सुद्धा काढले जातात. काही ठिकाणी विशेष व मशिदींमध्ये तर खास इस्लामिक धर्माचे अखेरचे पैगंबर यांची शिकवण आठवण्यासाठी पूर्ण रबी उल अव्वलमध्ये स्मारक बैठकीचे आयोजन केले जाते. लोक घरात विशेष प्रार्थना करतात. ईद ए मिलाद सोबतच ईद मिलाद उन नबी किंवा मावलीद म्हणून देखील ओळखला जातो. मुस्लिम धर्मियांच्या इतर काही संप्रदायांच्या मते या धर्मामध्ये बर्थडे सेलिब्रेशनची प्रथा नाही. मात्र देशात ईद ए मिलाद हा दिवस पैगंबरांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे. देश विदेशात हा सण साजरा होतो. सर्वसामान्य मुस्लिम कुटुंब त्यांच्या परिवारात हा सण नेमका कसा साजरा करतात त्याविषयी मालवणचे ज्येष्ठ मुस्लिम उपासक श्री मोहम्मद सलीम सादिक खान यांनी आपल्याशी संवाद साधला. बघूया काय म्हणाले श्री मोहम्मद सलीम खानजी ईद ए मिलादच्या कौटुंबिक परंपरेबद्दल. ईद मिलाद हा प्रोग्राम आपल्या देशामध्ये या दिवशी आमचा
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जन्म पण झाला आणि वफात झाला, म्हणजे मृत्यू झाला त्याच दिवशी. आम्ही दोन्ही प्रकारे हा साजरा केला जातो, जन्म आणि मृत्यू या दोन्ही या दिवशी झाल्यामुळे 12 वफात म्हणून आम्ही बोलतो. ईद ए मिलाद हा प्रोग्राम साजरा केला जातो. रबिउल अव्वलच्या 12 तारखेला हा सण साजरा केला जातो. आखाती देशामध्ये पण हाच प्रकार आहे. आखाती देशामध्ये पण सौदीमध्ये त्यांचं मक्का हे जन्मस्थान, त्या ठिकाणी पण असाच प्रोग्राम म्हणजे केला जातो. म्हणजे सौदी, आखात देश, युरोप जेवढी आहेत मुस्लिम राष्ट्र आहे, त्या ठिकाणी लायटिंगचं तोरणं बिरणं असं करून चांगलं म्हणजे मशिदी करून चांगलं यांचं आठवण म्हणून एक नबीची शिकवण कधी काय होते काय प्रत्येक माणसाला समजण्यासाठी हे असा प्रयोग केला जातो. हा ईद ए मिलादचा प्रोग्राम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आपल्या भारतामध्ये पण गोड असं जेवण करून म्हणजे प्रत्येकाचं आदर केला जातो. ईद ए मिलाद नबी हा साजरा केला जातो. नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे आमचे जे नबी होते, ज्यांनी आम्हाला इस्लाम धर्माची एक शिकवण दिलेली आहे, त्याचा आम्ही आदर करून त्यांचं एक आठवण म्हणून त्यांचं ईद ए मिलाद हा प्रोग्राम केला जातो. यांचा जन्म पण याच दिवशी झाला आणि मृत्यू पण त्यांचा वफात बोलतात त्याला, याच दिवशी त्यांचा झाला, समजला ना. आणि हा आखाती देशामध्ये हा प्रयोग म्हणजे हा ईद साजरा केला जातो, उत्साहाने साजरा केला जातो. आणि आपल्या भारतामध्ये पण हा म्हणजे मुंबईसारख्या दुसऱ्या शहरामध्ये जुलूस काढला जातो. पण आम्ही आता इकडे जुलूस करोनाच्या ह्याच्यामध्ये आम्ही जुलूस काढत नाही. खाली लहान मुलांसाठी, लहान मुलं जी आहेत म्हणजे ज्यांना एक आदर म्हणजे शिष्यवृत्ती त्यांना देऊन त्यांना म्हणजे पुढे म्हणजे नबीचं कसं होतं, शिकवण कसं होतं, आदर कसा होतं, समजलं ना, का होतं नबी, काय त्याची शिकवण होती, हे त्यांना मुलांना हे म्हणजे ते स्वतः हे करतात आणि प्रोग्राम करून आमचा साजरा केला जातो. अशा प्रकारे आमचा साजरा केला जातो. हा आखाती देशामध्ये म्हणजे जेवढे आखाती देश आहे, युरोप ज्या ठिकाणी हे मशिदीमध्ये लाईटिंगचा असा प्रोग्राम करून म्हणजे एक साजरा म्हणजे असा साजरा केला जातो. आमचा नबीचा हे जन्मस्थान आखा देशामध्ये झालं आहे. सौदी अरेबियामध्ये, आखा देशामध्ये, मक्कामध्ये यांचा जन्म झाला आणि त्यांचे हे करण्यासाठी एक म्हणजे आठवण म्हणून हा सण असा ईद ए मिलाद हा प्रोग्राम साजरा केला जातो. आणि आपल्या भारतामध्ये काय केलं जातं, ते पण मशिदीमध्ये लाईट आणि जुलूस जुलूस म्हणजे कसं फेरी काढली जाते, प्रभात फेरी काढली जाते. त्यांचे प्रत्येकाचं प्रतिबिंब असं मशिदीचं, काबाचं असं त्यांचे प्रतिबिंबाचं दर्शवून त्यांचं एक आठवण म्हणून ते काढली जाते. पण आमच्याकडे आता मालवणमध्ये हा प्रकार नाही आहे. मशिदीमध्ये आम्ही खाली हा प्रोग्राम म्हणजे शाळेमध्ये मुलांचे जे प्रोग्राम आहे, शाळेमध्ये जेवढे जी मुलं आहेत त्यांचं एक उत्साह म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही मालवणमध्ये आम्ही हा करतो.